विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची आषाढी वारी आता पोहोचली ती अहिल्यानगरच्या डोंगरगड या गावाच्या घाट माथ्याच्या पायथ्याशी। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो। खरं तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो घाट माथ्याचा परिसर असल्यामुळे या ठिकाणी वळण रस्ता देखील या ठिकाणी या घाटात येतो। संबंध वारकरी संप्रदाय जो आहे तो या माऊलींच्या रथासोबत या ठिकाणी या घाट परिसरामध्ये आपला मार्गक्रमण करत असताना या ठिकाणी दिसून येतोय। खरं तर वांबोरी या गावापासून आज विश्रांतीनंतर माऊलींची वारी जी तिला सुरुवात झाली आणि ती आता या डोंगरगड या गावाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलेली आहे। माऊलींचं वैशिष्ट्य या घाटातलं म्हणजे या ठिकाणी खरं तर ट्रॅक्टरने रथ जो आहे तो या घाट माथ्यातनं नेला जातो। ट्रॅक्टर जे ते या ठिकाणी परिसरातले जे नागरिक असतात त्या नागरिकांकडून ट्रॅक्टरची व्यवस्था केली जाते आणि हा रथ जो आहे तो या ठिकाणी घाट माथ्यामध्ये घाट परिसरात ट्रॅक्टरच्या साहाय्याने ओढला जातो। लाखोच्या संख्येने या संपूर्ण या संतांच्या महामेळाव्यामध्ये वारकरी जे ते सहभागी झालेले आहेत। हा संपूर्ण परिसर जो आहे या परिसरातले गावखेडे असतील या ठिकाणून भाविक वारकरी या सोहळ्यासाठी या ठिकाणी या घाटमाता परिसरामध्ये एकत्र येतात आणि माऊलींचं रथाचं दर्शन घेतात, माऊलींचं दर्शन घेत असतात। विठुरायाचं नामस्मरण करत हा संपूर्ण परिसर जो आहे तो एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी तयार केलं जातं। या ठिकाणी खरं तर मोठा संतांचा महामेळावा म्हणून या परिसराकडे बघितलं जातं। एक महामेळाव्याची रीग जी संतांची या घाट माथ्या परिसरामध्ये दिसून येत असते। त्याचबरोबर या ठिकाणी विठुरायांचं नामस्मरण करत भजन कीर्तन करत वारकरी जे ते मोठ्या उत्साहाने या परिसरातनं आपल्या वारीचं जे ते या ठिकाणी प्रस्थान करत असतात आणि माऊलींचा जो मुक्काम असतो तो डोंगरगड या गावाच्या ठिकाणी माऊलींचा मुक्काम होत असतो। त्याच्यामुळे वांबोरी तर डोंगरगड या दोघं गावांच्या मधलं जे अंतर आहे त्या अंतराच्या दरम्यान एक 3 ते 3.5 4 किलोमीटरचा या ठिकाणी हा घाट परिसर जो आहे तो येत असल्यामुळे या ठिकाणी भाविक नागरिक त्याचबरोबर वारकरी हे मोठ्या संख्येने या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला चित्र सध्या दिसून येत आहे। कॅमेरामन तुषार डेप्लेसो, कुशाल पाटील, डोंगरगड, अहिल्यानगर।